हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. सोलापूर महानगरपालिका अंतर्गत पदभरती आहे मित्रांनो. सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग सोलापूर. तर या ठिकाणची वॅकन्सी मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करा. तर पहा, 2 तारखेची हे नोट आहे. 2 तारखेला हे रिलीज झालेलं आहे. त्यामध्ये जी वॅकन्सी ही जी आहे 5/5/25 पासून ते 9/5/25 म्हणजे 9 तारखेपर्यंत हे फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत. तर पहा वॅकन्सी कोणती कोणती आहे, तर चला पाहूया मित्रांनो. तर पहा, सुरुवातीला काय सांगितलं, ही वॅकन्सी 15व्या वित्त आयोगा अंतर्गत ही वॅकन्सी भरलेली आहे, म्हणजे भरणार आहे. तर त्यामध्ये बरेच काही दवाखाने जे काही PSC असतील म्हणा, किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल, अशा अंतर्गत याच्यामध्ये ही पदभरती असणार आहे मित्रांनो. तर सुरुवातीची जी वॅकन्सी आहे याच्यामध्ये आहे, पदाचं नाव काय पहा, शहर गुणवत्ता हमी समन्वयक म्हणून ही वॅकन्सी आहे. याच्यामध्ये कोणता पण एनी ग्रॅज्युएट फॉर्म भरू शकतो. त्यामध्ये पहा, MBBS, EVMS, BMS, BHMS, BDS आणि MPH, MBA वगैरे हे याच्यामध्ये जी कोणी ॲडमिनिस्ट्रेशनचे जे डिपार्टमेंट आहेत, हा डिपार्टमेंटमध्ये ही वॅकन्सी असते. तर पहा, ह्याच्यामध्ये जी सॅलरी असणार आहे, सॅलरी ही 35K सॅलरी असणार आहे, म्हणजे 35,000 सॅलरी असते. आणि ही दर मानधन, मंथली मानधन याच्यावर असते प्रतिमा याच्यामध्ये. तर टोटल वॅकन्सी एक आहे याच्यामध्ये, आणि ती पण ओपनसाठी सुटलेली ही वॅकन्सी असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट पुढचा पाहू आपण याच्यामध्ये. नेक्स्ट पहा, याच्यामध्ये जे दुसरा आहे तो आहे, पदाचं नाव आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर. याच्यामध्ये पण सगळे हेच जे वॅकन्सी आहेत त्याच्यामध्ये पहा, BMS कोण कोण भरू शकतं फॉर्म, BMS, BUMS, BHMS, BDS, BPTH आणि नर्सिंग. ज्यांचं BSc नर्सिंग झाले, बेसिक BSc नर्सिंग, ती पण हे फॉर्म भरू शकतात. तर याच्यामध्ये पब्लिक हेल्थ मॅनेजर म्हणून ही पोस्ट आहे. याच्यामध्ये सॅलरी चांगली असते. याच्यामध्ये 32,000 सॅलरी असणार आहे मित्रांनो. तर ही सॅलरी चांगली आहे. तर पहा, याच्यामध्ये वॅकन्सी एकूण वॅकन्सी याच्यामध्ये 4 आहेत. त्यामध्ये पहा, अ जातीमध्ये एक आहे, त्यानंतर वी जातीमध्ये एक आहे, त्यानंतर इतर मागासवर्गामध्ये एक आहे, आणि खुल्यामध्ये एक आहे. अशा प्रकारे 4 नर्सिंगवाले ज्यांचं कोणचं BSc नर्सिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. 4 वॅकन्सी आहेत आणि 32,000 याचं मानधन असणार आहे. प्रतिमा हे मानधन तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, पुढचं आहे GNM. ज्यांचं GNM झालेलं आहे त्यांच्यासाठी चांगली खुशखबर आहे. पहा, GNM किंवा BSc नर्सिंग दोन्ही पण फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये 20,000 याचं मानधन असणार आहे प्रतिमा. त्यामध्ये टोटल 6 जागा आहेत. 6 जागा याच्यामध्ये GNM ज्यांचं कोणाचं झालं आहे ते भरू शकतात. याच्यामध्ये अनुजाती वगैरे, त्यानंतर इतर मागास वगैरे, अशा प्रकारचे 3 आणि अदुबकमध्ये 2, अशा प्रकारे एकूण मिळून 6 वॅकन्सी आहेत GNM वाल्यांसाठी. त्यानंतर दुसरं आहे फार्मसिस्ट. ज्यांचं कोणचं फार्मसिस्ट झालेलं आहे फार्मसी, त्यामध्ये D फार्म असेल, किंवा B फार्म असेल, किंवा त्यानंतर M फार्म असेल, अशा तिन्हीमधलं जे कोणी तुमचं एज्युकेशन झालेलं आहे तर त्यासाठी ही वॅकन्सी आहे. 17,000 याच्यामध्ये पाहिजेत मानधन भेटणार आहे. पण ह्याच्यामध्ये पदसंख्या कमी आहे, एकच याच्यामध्ये पदसंख्या असणार आहे. त्यानंतर पुढचं आहे ANM. ज्यांचं कोणचं ANM झालेलं आहे त्यांच्यासाठी बरेच जणांची रिक्वेस्ट येत होती की ANM जे कोणी झालेलं आहे ते ANM ANMची जागा काढायचा व्हिडिओ काढा म्हणून वगैरे. तर पहा, ANMसाठी ही वॅकन्सी आहे. सोलापूरमध्ये जे कोणी असेल त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. तुमच्या लोकल सिटीमध्ये किंवा लोकल डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला जॉब करायला भेटेल. जॉबचे जर शोधात वगैरे असाल तर 59 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये खूप जास्त संख्या याच्यामध्ये पदभरती असणार आहे. जवळपास 18 संख्येची पदभरती याच्यामध्ये, खुल्यामध्ये 6 वगैरे, त्यानंतर अधूनमध्ये इतर मार्गे वगैरे प्रत्येक याच्यामध्ये जागा निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये. तर एकूण ही 18 वॅकन्सी आहेत. ज्यांचं कोणाचं ANM झालेलं आहे त्यांनी फॉर्म भरू शकता. पहा, फार्मसीपेक्षा जास्त याच्यामध्ये मानधन आहे. याच्यामध्ये 18,000 मानधन असणार आहे, आणि फार्मसीवाल्यांना 17,000 मानधन आहे ANMवाल्यांसाठी. त्यानंतर पुढचं आहे एक्सरे टेक्निशियन. ज्यांचं एक्सरे टेक्निशियनचा कोर्स झालेला आहे त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे. एक्सरेमध्ये 12वी नंतर डिप्लोमा रेडिओग्राफर किंवा एक्सरे ज्यांचं झालं आहे त्यांच्यासाठी 17,000 याच्यामध्ये मानधन आहे, आणि एकच याच्यामध्ये पोस्ट असणार आहे. तर पहा, याच्यामध्ये चांगला आहे 17,000 याच्यामध्ये पण मानधन, 17 मंथली याच्यामध्ये मानधन असणार आहे. त्यानंतर पुढची पोस्ट कोणती आहे पहा, डायटिशियन म्हणजे ज्यांचं फूड आणि डायटिशियनमध्ये कोर्स झालेला आहे त्यांच्यासाठी एक वॅकन्सी आहे. याच्यामध्ये एकच वॅकन्सी असणार आहे याच्यामध्ये पण, आणि ही वॅकन्सी ओपनमध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये पहा, ज्यांचं MSc फूड किंवा BSc फूड अँड न्यूट्रिशनमध्ये कोर्स झालेला आहे, त्यानंतर डिप्लोमा डायटिक्समध्ये किंवा MSc आणि BSc फूड्समध्ये विथ MSCIT असणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये मेन्शन केलं आहे MSCIT असणं गरजेचं आहे. तर MSCITवाले पण म्हणजे ज्यांचं झालेलं आहे आणि पण फूड्समध्ये आणि न्यूट्रिशनमध्ये कोर्स झालेला आहे तर तो पण फॉर्म भरू शकता तुम्ही. 59 वर्षापर्यंत याच्यामध्ये फॉर्म भरता येतं. याच्यामध्ये वॅकन्सी एकच आहे फक्त.
चला नेक्स्ट पुढचं पाय पदाचं नाव फार्मासिस्ट आणि TB वाल्यांसाठी, ज्यांचं TBमध्ये काम करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे आहे, एक वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर डी फार्मसी किंवा डी फार्मसी याचं इलिजिबल क्रायटेरिया आहे, त्यामध्ये 1 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे आणि MSCIT पण त्याला कोर्स झालेला असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मानधन जे आहे 17,000 मध्ये मानधन देणार आहे. त्यानंतर प्रयोगशाळा TBमध्ये काय दिले प्रयोगशाळा तंत्रज्ञ TBमध्ये तर याच्यामध्ये 12वी झाल्यानंतर डिप्लोमा कोर्स इन मेडिकल लॅबोरेटरी म्हणजे लॅबमधला कोर्स झाला पाहिजे, DMLT वगैरे. त्यानंतर 1 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आणि मायक्रोस्कोप स्पुटम स्मिअर वगैरे त्याला हाताळता आले पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये 1 वॅकन्सी आणि 17,000 मानधन असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे TB हेल्थ व्हिजिटर. TB हेल्थ व्हिजिटर ही पोस्ट असते. यामध्ये तुम्हाला काय करायचं असते, घरोघरी जे काही TBचे पेशंट असतील तर त्यांच्या तपासणीसाठी तुम्हाला हेल्थ व्हिजिट द्यावी लागते. तर त्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात, जसं की तुम्हाला बाईक वगैरे येणं वगैरे, तर अशा गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जातात. तर बाईक आली पाहिजे. त्यानंतर ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. त्यानंतर MPW HV NM हेल्थ वर्कर ह्या कोर्स त्याच्यामध्ये कोणता वर्किंग एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. सर्टिफिकेट हायर कोर्स इन काउन्सिलिंग ट्युबरक्लोज हेल्थ व्हिजिटर असा कोणता कोर्स झाला असेल तर प्राधान्य दिलं जाईल आणि MSCIT पण तुमचं गरजेचं आहे. 15,500 पर महिना सॅलरी भेटणार आहे. त्यानंतर प्रेफरन्स कोणाला जास्त दिलं जाईल, ट्रेनिंग कोर्स ऑफ MPW मल्टीपर्पज वर्क याचा ट्रेनिंग कोर्स झालेला आहे त्यांच्यासाठी जास्त प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर याच्यामध्ये वॅकन्सी 2 असणार आहेत आणि मानधन हे 15,500 असणार आहे. आणि जे कोणी लोकलमध्ये असतील, तुमच्या जवळ असेल तर फॉर्म भरून टाका, तुम्हाला तिथल्या तिथं जॉब करण्यासाठी इझी जाईल. त्यानंतर MPW, ज्यांना कोणाला MPW पोस्ट माहीत नाही त्यांना सांगतो, MPW हे मल्टीपर्पज वर्कर म्हणून पोस्ट असते. यामध्ये काय केलं जाते, PSC लेवल म्हणा किंवा अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर, हे दिलेलं काय अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटर, याच्यामध्ये तुम्हाला मल्टीपर्पज वर्कर म्हणून ही पोस्ट घेतली जाते. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टी जे काही गोष्टी आहेत जसं की कॅरियर पोहोचवणं वगैरे, वॅक्सिनचं अशा प्रत्येक स्पुटम स्मिअर घेणं, त्या अशा गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये काम करायचं असते. तर रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर याच्यामध्ये 18,000 मानधन आहे. 4 वॅकन्सी येतं. जास्त काही याच्यामध्ये काम नसतं मित्रांनो. ह्या पोस्टमध्ये चांगली पोस्ट आहे. 12वी नंतर पॅरामेडिकल कोर्स ट्रेनिंग किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स झाला असेल तर तुम्ही याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. त्यानंतर GNM आणि BSc वाल्यांसाठी बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे या दवाखान्यामध्ये तुमची वॅकन्सी याच्यामध्ये पण एक निघालेली आहे. याच्यामध्ये GNM आणि BSc वाले दोघं पण भरू शकतात. तर एक याच्यामध्ये वॅकन्सी 20,000 मानधन असणार आहे. त्यानंतर परत आणखीन त्यामध्येच याच्यामध्ये दिलेलं आहे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, याच्यामध्ये वॅकन्सी MPW सांगितल्याप्रमाणे 12वी झाली पाहिजे. त्यानंतर पॅरामेडिकलचा कोणता पण कोर्स झाला असेल तर भरता येतं. त्यामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर वगैरे कोर्स असला तरी पण चालतो. 20,000 मानधन असणार आहे आणि एक याची संख्या आहे, एक वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर काही शर्ती व अटी दिलेल्या आहेत. तर सुरुवातीला महत्त्वाची ही जी आहे पूर्णपणे कंत्राटी वॅकन्सी असणार आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसवर वॅकन्सी आहे, त्यामुळे तुम्ही परमनंट वगैरे करता येईल का वगैरे किंवा त्याच्यावर तुम्ही जाब विचारू शकत नाही, कारण नोटिफिकेशनमध्ये ऑलरेडीच दिलेलं आहे. 5 तारखेपासून 9 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. या काळाच्या आताच तुम्हाला हे पूर्ण फॉर्म भरायचं आहे. त्या दुपारी 5 वाजेपर्यंत तुम्ही 9 तारखेच्या 5 वाजेपर्यंत फॉर्म भरायचा आहे. याच्यानंतर फॉर्म जर भरला तर तो रिजेक्ट करण्यात येईल. त्यानंतर पुढे काय सांगितले सोलापूर महानगरपालिका या ठिकाणात करण्यात येईल. तुम्हाला जे काही आहे तर अर्ज पुरवठा करायचे पाठवायचे तर तुम्हाला अर्ज आहे स्वीकृती कुठे दिलेली आहे आरोग्य मुख्य कार्यालय प्रशासकीय इमारत सोलापूर महानगरपालिका या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ह्या PDF याचं एक ॲप्लिकेशन असेल, ते ॲप्लिकेशन प्रिंट करून तुम्हाला सर्व माहिती व तुमचे पूर्ण मूळ कागदपत्र जे त्याचे झेरॉक्सचा बंच बनवून तुम्हाला या महानगरपालिका सोलापूर या ठिकाणी तुमचा पूर्ण माहिती सबमिट करायचं आहे. त्यानंतर पद भरती जी काय असेल अर्जाकरता राखीव याच्यासाठी 150 जी कोणी 150 रुपये त्याच्यासाठी असणार आहे आणि 100 रुपये कास्टवाल्यांसाठी असणार आहे. डिमांड ड्राफ्टमध्ये तुम्हाला हे भरायचं आहे आणि हे पूर्ण नॉन रिफंडेबल असणार आहे. एकदा जर भरलं तर पैसे तुम्हाला परत नाही भेटणार आहेत जर तुम्ही नाही देणार तर. त्यानंतर काय सांगितलं आहे, वरील सर्व पदे कंत्राटी आणि तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहेत. आणि काय महत्त्वाचे डॉक्युमेंट दिलेले आहेत जातीचा दाखला कास्टमध्ये भरणार असाल तर, त्यानंतर 10वीचं TCचं वगैरे प्रमाणपत्र, त्यानंतर वय याच्यासाठी एक प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल OBCमध्ये मोडत असाल तर 12वी प्रमाणपत्र, एज्युकेशन जर तुमचं डिग्री डिप्लोमा असेल तर पदवी प्रमाणपत्र, अतिरिक्त शैक्षणिक प्रमाणपत्र, MSCIT खूप गरजेचं आहे. MSCIT पण लागेल. त्यामध्ये MSCIT पण तुम्ही याच्यामध्ये असलं तर देऊन टाकायचं तुमचं प्रमाणपत्र. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जे काही याचे कोणती हे संकेतस्थळ कोणतं यायचं तर ही पूर्ण सोलापूर
kharagpur.gov.in ह्या वेबसाईटवर तुमची सर्व माहिती भेटणार आहे. त्या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म वगैरे पूर्ण पुढचे अपडेट चेक करू शकता. फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला हा PDF जो आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो यूट्यूबच्या, तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊन हा PDF घेऊ शकता तिथून. नाही जर वाटेल तुम्हाला तर सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन जे solarpur.corporation.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा PDF डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला PDF भेटेल. त्या ठिकाणी तुम्हाला PDF भेटल्यानंतर हा ॲप्लिकेशन भेटून जाईल. ह्या ॲप्लिकेशनमध्ये मित्रांनो तुमच्याला पूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आणि माहिती भरून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे सोलापूर महानगरपालिकेमध्ये. लक्षात ठेवायची तारीख ही खूप कमी आहे, 9 तारखेपर्यंतच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.